नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, संजय गांधी लाभार्थी जे आहे, ज्यामध्ये की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी येतात, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि जास्तीत जास्त जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा राहणार आहे। बघा, यामध्ये आपण एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामध्ये की तुम्हाला हे जे काम आहे हे 31 डिसेंबरपर्यंत करायचं आहे, अन्यथा तुम्हाला डिसेंबर हप्ता मिळणार नाही किंवा मग कुठलाही हप्ता मिळणार नाही। बघा, तुम्हाला माहीतच असेल की दिव्यांग बांधवांसाठी अनुदान वाढ झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांना 2,500 रुपयाचं अनुदान वाढ करण्यात येत आहे आणि अनुदान वाढ हे ऑक्टोबर महिन्यापासूनच त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा मिळालेला नाही अजूनही। काही जणांना मिळालेला आहे आणि काही जणांना अजूनही मिळालेला नाही आहे। असं समजा तुम्ही की 60 ते 70% लोकांना अजूनही नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही आहे। त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता लवकरच येणार आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी सुद्धा थोडा उशीरच झालेला आहे, कारण की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे आपल्याला 21 तारीखपासूनच मिळण्यास सुरुवात झाली होती, कारण की खूप उशीर त्या ठिकाणी झाला होता आणि असाच आता डिसेंबर महिन्यासोबत सुद्धा होत आहे। परंतु आता लवकरच 17-18 तारीख होत आलेली आहे आणि 2-4 दिवसात लगेच आपल्याला जो शासन निर्णय तो येणार आहे आणि आपल्याला हप्त्याची सुरुवात होणार आहे। परंतु आपल्याला त्या अगोदर हे काम करायचं आहे आणि जर डिसेंबरचा हप्ता आणि या पुढचे जर हप्ते पाहिजे असल्यास तुम्हाला हे काम लवकरात लवकर करायचं आहे। तर कोणचं काम आहे ते बघून घेऊया। तर बघा, सोलापूरमध्ये आहे बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदान वाढ करत दरमहा 2,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील तब्बल 12,762 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। तर बघा, जिल्ह्यातील जे काही 12,762 जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। तथापि या योजनेचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी आणि अखंडित सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना आधार कार्ड योजना संलग्न करणे अनिवार्य केले आहे। तसेच लाभार्थ्यांना UDID युनिक डिसेबिलिटी ID अद्ययावत करून सादर करणेही बंधनकारक आहे। जिल्ह्यातून एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे 4,500 लाभार्थ्यांनी अद्यापही UDID कार्ड जमा केलेलं नाही आहे। एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त 4,500 जे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी, त्यांनी UDID कार्ड जे जमा केलं नाही किंवा मग त्याला आधार कार्ड संलग्न केलेलं नाही आहे। तर हे काम आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये सुद्धा काही जे दिव्यांग लाभार्थी त्यांचं राहिलं असेल तर त्यांनी करायचं आहे। ज्यांनी संलग्न केलेलं आहे, ज्यांनी जोडलेलं आहे, त्यांना हे काम करायचं नाही आहे। ज्यांनी केलं नाही आहे, ज्यांना हे UDID कार्ड्स आधार कार्डशी जोडलेलं नाही आहे किंवा मग जोडून हे आपल्या तहसील कार्यालयामध्ये दिलेलं नाही आहे, त्यांनाच हे काम करायचं आहे, हे गोष्ट लक्षात घ्या। तर या लाभासाठी लाभार्थी 40% दिव्यांग असणे आवश्यक आहे। शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर दिव्यांग लाभार्थी UDID कार्डसाठी अर्ज करू शकता। नव्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, रहिवासी दाखला व वयाचा दाखला, आधार कार्ड द्यावे लागणार आहे। या अर्जदाराने वार्षिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। बघा, हे जे अर्जदार आहेत, जे अर्ज करणार आहेत दिव्यांग लाभासाठी, त्यांचं जे उत्पन्न आहे ते 50,000पेक्षा कमी असावं लागणार आहे। तर बघा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजनेतील लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले अपडेट केलेले आधार कार्ड व UDID कार्डची छायांकित प्रत म्हणजेच की झेरॉक्स आणि बँक पासबुकची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जमा करावी लागणार आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे की आपलं जर UDID कार्ड निघालेलं नसेल तर मग तुम्हाला सर्वात आधी आपल्या सरकारी जे काही दवाखाना असतो तिथं जाऊन आपलं UDID कार्ड बनवून घ्यायचं आहे आणि 40% जे दिव्यांग बांधव असतील त्यांच्यासाठी हे राहणार आहे, कारण की अनुदान वाढ जी आहे ही फक्त त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी UDID कार्ड आपले जोडलेले आहे। आपल्या जे अर्ज असतात त्यांच्यासोबत जर नसेल जोडलेलं तर तुम्ही आणि काढलेलं नसेल तर तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन ते काढू शकता आणि त्याचबरोबर ते UDID कार्ड आणि जे काही आपलं आधार कार्ड आहे याची छायांकित जे प्रत आहे ते आपल्या तहसील कार्यालयामधील जे काही शाखा आहे आपली संजय गांधी निराधार योजनेची, त्या शाखेतील त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही देऊन तिथं अपडेट करू शकता आणि त्यानंतरच आपला जो हप्ता आहे हा आपल्याला नियमित चालू राहणार आहे आणि तसेच डिसेंबरचा हप्तासुद्धा मिळणार आहे। तर बघा, UDID कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र कराव्या लागणार आहेत, म्हणजे की जोडाव्या लागणार आहेत आणि त्या संलग्न केल्यावरच हे काम आपल्याला करायचं आहे। म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी आहे, आपल्याला एकतर UDID कार्ड बनवायचं आहे, नसेल तर आणि बनवलेलं असेल तर मग त्या UDID कार्डला आपलं आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपलं जे
UDID कार्ड आणि आधार कार्ड आहे आणि इतर कागदपत्र जे काही राहिले असतील ते तहसील कार्यालयामधील जाऊन आपली जी शाखा आहे संजय गांधी निराधार योजनेची जे काही कार्यालय आहे तिथं जाऊन आपलं हे जमा करावं लागणार आहे आणि आपल्या पोर्टलवर ते अपडेट करावं लागणार आहे. त्यानंतरच आपल्याला याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही. खूप उशीर होणार आहे तुम्हाला. तर लवकरात लवकर हे काम करा आणि 31 डिसेंबरच्या आत हे काम करावं लागणार आहे, कारण की शेवटची तारीख 31 डिसेंबर दिलेली आहे. तर मित्रांनो, मी या अगोदरसुद्धा तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की फोन कॉलद्वारे जे काही मंत्रालयातील अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं आणि त्यांचं जे ऑडिओ रेकॉर्ड आहे ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. एका निराधार बांधवानं आपलं फोन कॉल करून मंत्रालयातील अधिकाऱ्यासोबत बोलणं केलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं, सविस्तर माहिती सांगितली होती की त्यांनीसुद्धा हेच सांगितलं होतं की आपलं जे UDID कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे हे संलग्न करून आपल्या संजय गांधी पोर्टलला हे जोडण्यात यावं आणि त्यानंतरच आपल्याला हा लाभ मिळणार आहे. आता हे जे आहे हे फक्त दिव्यांग बांधवांसाठीच आहे, कारण की अनुदान वाढ त्यांच्यासाठीच झालेली आहे सध्या. आणि ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांनी हे काम डबल करू नये. फक्त ज्यांनी केलेलं नाही आहे किंवा ज्यांनी आपलं आधार कार्ड किंवा मग UDID कार्ड जोडलेलं नाही आहे आपल्या अर्जासोबत किंवा मग आपल्या तहसील कार्यालयामध्ये नेलं नाही आहे, तर त्यांच्यासाठी हे आहे. त्यांनी हे काम लवकरात लवकर करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की एकट्या सोलापूरमध्ये 4,500 जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी अजूनही आपलं UDID कार्ड किंवा आधार कार्ड संलग्न केलं नाही आहे आणि तसं जे आपलं कार्ड आहे UDID कार्ड हे जोडलेलं सुद्धा नाही आपल्या पोर्टलला. तर अशा प्रकारे हे जे बांधव आहेत यांना हा जो निधी आहे वाढीव निधी हा मिळणार नाही आहे. त्यांनी लवकरात लवकर हे काम करायला पाहिजे. आता सोलापूरमध्येच 4,500 लोकांनी हे काम केलेलं नाही आहे, तर तुम्ही समजू शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोवर हा आकडा आहे. लाखो जणांनी आपलं जे UDID कार्ड आहे आणि आधार कार्ड हे संलग्न केलं नाही आहे किंवा संलग्नित UDID कार्ड आपल्या जे पोर्टल आहे त्या पोर्टलला जोडलेलं नाही आहे. तर आता सर्वांनीच हे काम करायचं आहे. तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही दिव्यांग व्यक्ती असे राहिलेले असतील बाकी असतील तर त्यांनीसुद्धा हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. अन्यथा आपल्यालासुद्धा असा जो हप्ता आहे जो डिसेंबरचा हप्ता असेल मग जानेवारीचा असेल हा मिळणार नाही आणि मिळाला तर तो तुम्हाला कमी मिळणार, 1500 मिळणार किंवा मग 1000 मिळणार, अशा प्रकारचे त्यामध्ये पैसे कमी येणार आहेत. तर तुम्हाला हे लवकरात लवकर काम करायचं आहे. त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो की डिसेंबरचा जो हप्ता आहे हा हप्ताला कधी मिळणार आहे, कारण की खूप उशीर झालेला आहे. नोव्हेंबरसारखाच यालासुद्धा उशीर होत आहे. मग काय हा सुद्धा आपल्याला 21-22 तारखेनंतरच मिळणार आहे का, किंवा मग मिळणार तर मग पूर्ण मिळणार की नाही मिळणार, आणि त्याचबरोबर मिळणार तर मग किती मिळणार, कारण की नोव्हेंबरचं सुद्धा बाकी आहे. मग नोव्हेंबरचे सुद्धा आपल्याला मिळणार आहे का यांच्यासोबत. त्याचबरोबर ऑक्टोबरचे सुद्धा काही जणांचे 1000 रुपये बाकी राहिलेले आहेत, कारण की खूप जणांना फक्त 1500 रुपयेच आलेले आहेत ऑक्टोबरमध्ये सुद्धा. त्या ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा 1000 रुपये बाकी आहेत. आणि